कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मुहूर्त नवे गाळ काढा या विषयाच्या मथळ्याखाली उमटे धरणाच्या गाळाचा आणि डागडुजीच्या संदर्भातील उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड यांनी रायगड जिल्हाधिकारी तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले। या उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या 46 गावं आणि 33 आदिवासी वाड्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। सध्या स्थितीत 3 दिवसाआड अशुद्ध आणि माती मिश्रित पाणी पुरवठा होत असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। तरी शासनाने उमटे धरणातील गाळ काढण्याचा मुहूर्त न बघता विशेष बाब म्हणून तात्काळ गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करावी, अशा आशयाचं निवेदन उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या वतीने देण्यात आले। उमटे धरणाच्या गाळाच्या बाबतीत शासनाची उदासीनता दिसून येते। रायगड जिल्ह्यातील RCF, गैल, JSW, JNPT सारखे हजारो कोटीची उलाढाल करणारे उद्योग आहेत। या उद्योगांचा CSR फंड निवडणुकीत वापरला जातो, मात्र उमटे सारख्या धरणाचा गाळा काढण्यासाठी का वापरला जात नाही? प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष घातलं नाही तर संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। उमटे धरण गाळाने भरलेलं आहे। गढूळ पाणी प्यायला मे महिन्यात 3 ते 4 दिवसाआड नागरिकांना पाणी प्यावं लागतंय। ही मोठी आमचं दुर्दैव आहे। आज आम्ही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी साहेब यांना आज निवेदन दिलेलं आहे। निवेदनाचा विषय धरण जेवढं मोठं आहे तेवढा मोठा विषय मी मांडलेला नाही। मी फक्त विषय 2च शब्द सांगतोय। विषय असा टाकलाय, मुहूर्त नव्हे गाळ काढा। याच्यातच सगळं हे आलेलं आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की उमटे धरण गाळाने भरले ही वस्तुस्थिती आहेच, परंतु निगरगट्टा अधिकारी हे जे आहेत गेंड्याच्या कातडीचे ते दुर्लक्ष करतायत। हे सर्वसामान्य माणसालाही माहीत झालेलं आहे। आता जिल्हा परिषदेच्या यातून पाणी जीवन प्राधिकरणाकडून 8,81,00,000ची जी निविदा काढलेली आहे ती त्या निविदेचं मला तर वाटत नाही की यंदा ह्या पावसाळ्यात किंवा ह्या उन्हाळ्यात त्या मे महिन्यात ते धरणाचा गाळ निघेल। हे गेंड्याच्या कातडीचे जे अधिकारी आहेत त्यांना काही सोयरसुतक पडलेलं नाही आहे। आम्ही जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, मला वाटते संदेश शिर्के साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे। जिल्हा परिषदेच्या COना पत्र दिलेलं आहे आणि ज्यांच्याकडे धरणाची आणि पाण्याची जबाबदारी आहे ते संजय वेंगुर्लेकरांना धरणाच्या पाण्याचं, गढूळ पाण्याची 5-10 लिटरची बाटलीच त्यांना भेट दिलेली आहे। आणि ती बाटली ह्यासाठी दिलेली आहे की हे धरणातलं जे घाणेरडं पाणी आहे, हे घाणेरडं पाणी बाबा आम्ही पितो। आणि तरी पण त्यांनी निहाल चौरकरांना फोन करून विचारला, बाबा रे आपण काय त्या TCL वगैरे का टाकतो का? त्यांनी पण निर्लज्जपणाने सांगितलं की हो साहेब आम्ही सगळं टाकतो। जर सगळं टाकतो तर मग हे पाणी आम्ही नळातून आणलेलं होतं, ते पाणी काय खोटं सांगते का? जनाची नाही पण मनाची तरी तुम्ही ज्या खुर्चीवर बसा त्याची तरी लाज धरा। आज या धरणाच्या पाण्याला, उमटे धरणाच्या पाण्याला कधी ती याची ब्लिचिंग पावडर पण माहित नाही, ही वस्तुस्थिती आहे। किमान नागरिकांच्या आरोग्याशी तरी खेळ करू नका। जलजीवन सारखा हजारो कोटींच्या जनतेच्या निधीचा दुर्गुस पाडलात तुम्ही, त्यात 1 रुपया नाही फायदा कोणाला। आमच्या चिंचोटीत 96 लाखाचा घोटाळा केला त्या सरपंचांनी। एवढी मोठी शोकांतिका, तुम्हाला जलजीवनला पैसे मिळतात आणि उमटे धरणाचा गाळ काढायला पैसे का नाही भेटत? मुळात या शासकीय अधिकाऱ्यांची मानसिकता नाहीये धरणाचा गाळ काढायची। शासनाला, इथल्या राजकीय नेत्यांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण तिथं उमटे धरणावर यावं। एक दिवशी सगळ्यांचा सत्कार करतो आपण। धरणातला जो गाळ आहे तो गाळच उपसून फक्त बाहेर काढायचा आहे। पाणी तर नॅचरली येणार आहे। वरती जी झाडी आहे ती नॅचरल वॉटर बँक आहे, ही वस्तुस्थिती आहे। तरी पण आपण गाळ काढण्यास आम्हाला मदत करावी, हेच मी आपल्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून सगळ्या जनतेला, इथल्या नेत्यांना, इथल्या सरकारच्या अधिकाऱ्यांना मी जाहीर आवाहन करतो।